जोपर्यंत शरीर रूपी दिव्या आयुष्य रूपी तेल आहे तोपर्यंत तुम्ही आम्ही जिवंत राहणार. आयुष्य रूपी तेल संपलं तर थांबम परमम मम. कारण 5 गोष्टी जिथं असतील तिथं माणसाला ओढून घेऊन जातात. विवाह, अर्थस्य, मरण, मरण, जनन नियोजन ठेवतात. दृढम सूत्रम यत्र स्तम तत्र नियते. देवानं तसं नियोजनच लावलेलं असतं. ज्या दिवशी जन्म झाला त्या दिवशी मरण ठरलेलंच आहे. वेळ, पल, काल, घटका, दिनांक, वार सर्व डिटेल मध्ये आहे. तर ते आपल्याला माहित नाही. कारण या देहाचा पहिला नाश आहे स्वभाव नाश. शरीर जाता गवे हे तो नाशवंत स्वभाव आहे. म्हणून धुंजावे पंडू कुमारा. क्षणाक्षणाला देह चाललाय. आपल्या स्वप्नाला करता दोन्ही चोपदार आहे. लहानपणी काय लेकर दिसत असतील. बाळशीदार लेकर, गोरे पान लेकर, लंब्या नाकाचे लेकर माता मावले येत असत्या. लहानपणी उचलून मट मुके घेत असतात. आता नाही बरं. आता कोणी मोठा घेतला तर 1000 रुपये मी देतो. ते शरीर राहिलं नाही ना. क्षणाक्षणाला देह बदलायला लागलाय. आयुष्य जाता हे पहा. काळ जपत असे महा. सोयीताचा घोरवा आणि राहा श्री आईच्या. धनदारा पुत्रजन बंधू सोयरे पिशवून सर्व मिथ्याय जाऊन. शरण गा देवासी माया विघ्ने भ्रमला खरे. म्हणता म्हणत मी माझे घरे. येतो संपत्तीचे वारे साचुकारे जाईल. एक दिन जाना है. जाने की तयारी करो. कारण की मोठा मोठाले आयुष्याचे लोक गेले. तुम्हाला दिग्दर्शन करतो. समोर चालतो ऐका. मोठे मोठे आले जन्मोनी मोठे आले जन्मोनिया मेघे होनिया गेले रावणक. त्याचे नाव कोणी नेगे चराचरी. कोण कोण आलं कोण कोण मेलं. अरे मेला पंजाब मेला. तुम्हाला सांगू इंद्राबाईचा संजया मेला. इंद्राबाई गेल्या मागून राजा गेला. एक दिन जाना आहे. तुम्हाला एक गोष्ट सांगतो. या आता पहिल्यांदा सांगायलो स्वभाव नाश. अरे मना सोस्कर शिकिती हितव वायाची धनसंपत्ती. आयुष्य भविष्य नाही तुझे हाती शेवटी. अंती जाई जनी. 1 अर्बुद 60 कोटी लेखा. 30 लक्ष 10 सहस्र देखा. 700 ते 9 मास मापा. तया हिरण्यकश्यपा काय झाली. 14 चौकड्या लंका अनाथा. 99 सहस्र राया दशरथा. तेही गेले मृत्यूपंथा. मागे कोणी नुरलेची. 14 कल्पक मार्कंड्याकडे. ते लोम हर्षाचा एक रोम जडे.
बघाला प्याचे निमिषी मोडी एवढे अरे म्हणा बघाला प्याचे पुरे आयुष्य प्रसुंडीचा एक श्वास प्रसुंडीचा पुरे मरणांत वटहंशाची उपटे पुच्छ वटहंशाचा पुरे मरणांत कुर्माचा एक दिवस नामा विनविद्येश्वरचा वेगी विठोबाचा पंथ धरा गेले एवढे अरे म्हणा हिरण्यकश्यपूला किती आयुष्य होतं ऐका 1,60 कोटी 30,10,709 महिने अर्बूज कशाला म्हणतात तुम्हाला माहितीये का नाही तुम्हाला आम्हाला खरबूज नाही तर टरबूज माहितीये आता टरबुजाचे तो प्लॉटच आहेत तुमच्या शेतात अर्बूज कृषी को कहते एकम दहम शतम सहस्र सहस्र लक्ष 10 लक्ष कोटी 10 कोटी अब्ज 10 अब्ज खर्व निखर्व पद्म महापद्म शंकू परास्तन मग अर्बूज 18वी संख्येमध्ये दमाला काळाच्या ओघात गेला हिरण्यकश्यपू 14 चौकड्या लंकानाथा करत करत द्वापार कली या 4 योगाची एक चौकडी आता करत योग किती हजार वर्षाचा आहे द्वापार योग त्रेतायुग आणि कलियुग 4,32,000 नुसतं कलियुग आहे या 4 युगाची बेरीज करायची त्याची एक चौकडी जर विश्लेषण करून सांगून गेलो तर 2 तास लागतील ज्यावेळेस 14 वेळेस निघून जाईल त्यावेळेस रावण गत्तान व्हायचा रावणाचं ऐश्वर्य सुद्धा तसं होतं महाराज वर्णन करतात नेमके माझी घरे किती ऐका सांग तसे संख्या जैशी तैसी 5 लक्ष घरे पाषाणाची जेथे 7 लक्ष तेथे विटबंदी कोटी घरे जेथे तांब्या आणि काशाची शुद्ध कांचनाची 7 कोटी तुका म्हणे ज्याची संपदा आहे होडी सांगा ती कोडी मिली नाही 1 लाख पोरं होते 1.25 लाख नातू होते 80,000 बायका होत्या आता जर रावण असता तर अनापोच निवडून आला असता पण 80,000 बायका प्रत्येक पत्नीला स्पेशल बंगला त्या सर्व सुविधा त्या स्पेशल रूम फॉर दी शिल्पिंग झोपण्यासाठी